मृदुला, अगं ते तू इतकी का दचकले? भूत बघितल्यासारखा चेहरा झालाय तुझा. शशांक, खरं सांग, तू एवढे पैसे कुठून आणतोस? किती वेळा एकच गोष्ट सांगायची तुला, बिझनेस मधून मिळाले. तुला खोटं वाटतंय? आता काय मी तुला बिझनेसचे रेकॉर्ड दाखवू? त्यापेक्षा खरं बोल ना. खरं सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज नाही लागत. तू माझी उलट तपासणी करतेस का? शशांक, हार्ड कॅश घेऊन फिरतोस तू. हा, मग बिझनेस मध्ये बरेचसे व्यवहार कॅशनेच होतात. हवं तर अनुजला विचार. हे बघ, तुझी तुलना ना तू अनुजची नको करूस. अनुज 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 अनुजचा इतका पुळका आहे, पण तुम्ही त्याचं खरं रूप बघितलं नाहीये. मग तू पाहिलंयस का म्हणून ब्लॅकमेल करतोयस त्याला? शशांक, तो कुसुम तुझ्या छोट्या बहिणीचा नवरा आहे. तिचं सुख पाहवत नाहीये का तुला? तिचाच संसार मोडायला निघालेस. तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील ना असं वाटलं नव्हतं मला. हो, आहे मी विलन, पण जे करतो ते खुलेआम. त्या अनुज सारखा दोन मुखोटे घालून फिरत नाही मी. तू अनुजवर जळतोस म्हणून बदनाम करतोयस त्याला. अरे, बदनाम करत नाहीये मी त्याला. प्रूफ आहे माझ्याकडे, आणि ते बघितल्यावर खरं काय खोटं काय तुलाही कळेल. थांब, दाखवतो. बघ. कोण आहे ही मुलगी? मला काय माहित? फक्त त्या दोघांनी मिठी मारली म्हणून त्यांचं नातं जोडायला निघालस तू? तुला एक खटकत नाहीये का? अरे, अजिबात नाही. ही मुलगी अनुजची कलीग, लांबची बहीण, मैत्रीण कोणी असू शकते. अरे, आणि हा फोटो रस्त्यावर काढलाय. या मुलीचा आणि अनुजचं अफेअर आहे यासाठी हा पुरावा पुरेसा नाहीये. इनफॅक्ट हा पुरावाच नाहीये. वाटलंच होतं मला. मला माहितच होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीच. हे बघ, तुझी नाही बडबड ऐकायला मला इंटरेस्ट नाहीये. हे बघ, जे काही आहे ते विसरून जा आणि प्लीज जे काही पैसे तू अनुजकडनं घेतलेस ना ते त्याला परत कर. आपण दोघे मिळून मेहनत करूया. मी पण नोकरी करते. तू हे जे काही वागतोयस ना त्यामुळे कुसुम, आई, बाबा सगळ्यांनाच त्रास होणार आहे. अरे, आज तुम्हा सगळ्यांना मी चुकीचा वाटतोय, पण एक दिवस हे सत्य सगळ्यांना लवकरच कळेल. त्यावेळेस तुला अनुजचा खरा चेहरा दिसेल. येस कुसुम, कम. मॅम, अनुज सरांनी त्यांच्या कार्डचं पेमेंट आजच करायला सांगितलंय. Oh, so I have to follow Kusum ma'am's orders, right? नाही मॅम, तसं काही नाही. आज सरांनी निरोप दिलेला म्हणून. It's okay. बरं, तू बिझी आहेस का? नाही मॅम, मी तुम्हाला मदत करू? Yeah, of course, please, why not? Sit, sit, sit. Hey ना, कार्डचे डिटेल्स आहेत, ओके? Tally with the account details, please. ओके मॅम. मॅम, दोघांमध्ये 3 एंट्रीज कॉमन आहेत आणि या तिन्ही एंट्रीज खूप मोठ्या अमाऊंटच्या आहेत. मला अनुज सरांना एकदा हे सांगावं लागेल. वेट अ मिनिट, बाकीचं स्टेटमेंट चेक केलंस का? मी परत येऊन करते, पण मला अनुज सरांना हे अर्जंटली सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, शुअर, गो. मॅम, या, थँक्यू. मी आलेच. शुअर. Check this. ही ट्रान्झॅक्शन कोणी केलंय?
ओ माय गॉड. ऑफिस आवर्स मध्ये कुठे गेली होतीस एली? मी काय विचारतोय, कुठे गेली होतीस? काम होतं, बाहेर गेले होते. एली, एली, आय एम रिअली सॉरी. मगाशी मी खरंच खूप रूडली वागलो तुझ्याशी. ऍक्च्युली काय झालं एली, मी क्लायंट बरोबर मीटिंगला गेलो होतो आणि तिथे बिल पे ऑफ करताना मला कळलं की कार्ड लिमिट संपलंय. खूप एम्बॅरेस वाटलं मला तिथे, म्हणून मी. बरं मला सांग, मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? काही गरज नाहीये. कम ऑन यार एली, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्रत्येक वेळी समजूतदारपणा फक्त मीच दाखवायचा. अनुज, तू कसं वागतोस माझ्याशी हल्ली? तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नसतो. एक तर सारखा माझ्यावर डाऊट घेत असतोस, नाहीतर आरोपीच्या पिंजऱ्यात मी उभी असल्यासारखी सारखा माझ्यावर ओरडत असतोस. मगाशी कसा जाब विचारलास मला, ते तुझ्या त्या लीगल बायको समोर. किती इन्सल्टिंग वाटलं माहितीये मला. आणि तू असं बोलायला लागलास ना की मला असं वाटायला लागतं की मी तुला गमावून बसले. मी हे नाही सहन करू शकत अनुज. एली, एली, आपण ऑफिस मध्ये होतो. कंट्रोल युअर सेल्फ. ठीक आहे, मग आज रात्री आपण एकत्र डिनर करूयात. अनुज, मला खूप एकटं फील होतंय. प्लीज अनुज, प्लीज. एली, मी. अनुज, लीना मॅम आणि मी ट्रान्झॅक्शन. हे बिल्स आता तुला कोणीही जाब विचारणार नाही. डोंट वरी कुमसुम, तुझी बॅलन्स शीट टॅली होईल. वाव, आय न्यू इट. काहीही झालं तरी तू बिल्स नक्की सबमिट करशील. डार्लिंग, प्रोफेशनलिझम हे एलीचं दुसरं नाव आहे. पण सगळे बिल्स मिळाले सुद्धा इतक्या लवकर? या, मी सगळ्या वेंडर्सना पर्सनली कॉल केला आणि त्यांना वॉर्निंग दिली. सो त्यांनी सगळे बिल्स हँड डिलिव्हर्ड केले. बघितलं अनुज, एलीला कमी समजू नकोस. एली काहीही करू शकते. हरत आलेला डाव जिंकण्याची धमक या एलीमध्ये. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जयप्रकाश सोनोबत सर ऑफिस मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी एक अर्जंट मीटिंग बोलवली आणि तुम्हाला तिघांनाही मीटिंगला बोलवलंय. कधी आहे मीटिंग? आता अर्जंट या. सरनोबत इंडस्ट्रीसाठी नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली. एके ग्रुप सारखा नवीन पार्टनर आपल्याला मिळालाय. गुड जॉब कुसुम अँड कॉंग्रॅट्स. थँक्यू सर, पण हे टीमवर्क होतं. हा तुझा मोठेपणा झाला. गेल्या वर्षी आपल्या कंपनीमध्ये काही नवीन लोक जॉईन झाले आहेत, टॅलेंटेड. मिस एलिशा प्रधान, वेलकम टू सरनोबत इंडस्ट्रीज. प्लेजर इज माइन सर. तुझी मी काही डिझाईन्स पाहिली आहेत. गुड, इनोव्हेटिव्ह. थँक्यू सो मच. 2022 साठी आपल्या कंपनीचा अजेंडा, विजन ठरलाय.
आणि मला अशी खात्री आहे आपण सगळे एकत्रितपणे ते विजन पूर्ण करू. सरनोबत इंडस्ट्रीचं दुसरं नाव म्हणजे ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी. ती ऑफिसमध्ये असेल, वेळवरती असेल, आपले सगळे व्यवहार चोख असतात, स्वच्छ असतात. पण एक अपवादात्मक गोष्ट घडली आहे. आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये जे बजेट अलॉट झालं होतं त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे. अनएक्सप्लेन, अनवॉन्टेड एक्सपेन्सेस, आणि त्या एक्सपेन्सेसची क्लॅरिटी नाही आहे. सॉरी टू इंटरप्ट सर, पण मिस एलिशानी आत्ताच इनव्हॉइसेस सबमिट केले. नाही ते ठीक आहे, पण कंपनीच्या एका अकाउंटमधनं काही ट्रान्झॅक्शन झाले. ती कोणी केलेत, का केलेत, कशा करता केलेत काहीच कळत नाही. मे आय कम इन सर? येस, कम इन. बोलली ना, तुला या ट्रान्झॅक्शन बद्दल काही माहिती आहे? सर, ॲक्च्युली आय वॉन्ट टू टेल यू समथिंग इम्पॉर्टंट. नवीन प्रोजेक्टच्या अकाउंटमधून ड्रीम वर्ल्ड नावाच्या अकाउंटमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर झाली. आय जस्ट व्हेरीफाईड इट. आपल्या सप्लायरची सगळी लिस्ट मी चेक केली. अनफॉर्च्युनेटली सर, आपल्या कंपनीच्या वेंडर्स लिस्टमध्ये आणि सप्लायर लिस्टमध्ये अशा नावाचा कुठलाही उल्लेख नाही आहे सर. ट्रान्झॅक्शन्स कोणी केलेत पण? हिना, घाबरू नकोस, सांग नाव. कुसुम. येस सर. कुसुमने 4 लाख रुपये त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेत. कुसुम असा व्यवहार करणार नाही, मला खात्री आहे. राईट. आय सेकंड दॅट. लीना, तू डबल चेक केलंस? ऑफकोर्स सर, आय रीचेक्ड इट. सर, ड्रीम वर्ल्ड नावाचा कुठलाही सप्लायर किंवा वेंडर आपल्या कंपनीच्या लिस्टमध्येच नाही आहे. इनफॅक्ट अशी कुठची कंपनी किंवा फर्म एक्झिस्टच करत नाहीये सर. सर, काहीतरी गोंधळ आहे. दॅट्स वाय आय इन्फॉर्म यू दिस. अँड ऑफकोर्स आय इन्फॉर्म्ड आवर IT पीपल ऑल्सो टू रीचेक इट. ते रीचेक करतील आणि आपल्याला कळवतील सर. ड्रीम वर्ल्ड या. नवीन सप्लायर असेल का? नो सर, नॉट पॉसिबल, बिकॉज मी सगळ्या सोर्सेसकडून रीचेक केलंय. ओके, तुम्ही मला डिटेल्स पाठवून द्या, मी माझ्या साईडनी चेक करतो. शुअर सर. मला असं वाटतं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय, कारण कुसुम एवढी मोठी चूक करणं शक्य नाही. मी हे पैसे ट्रान्सफर केले नाही आहेत, पण ट्रान्झॅक्शन मध्ये माझं नाव कसं रिफ्लेक्ट होतंय हे मी नक्की शोधून काढेन. ही ड्रीम वर्ल्ड कंपनी कोणाची आहे हे शोधून काढलं ना, ते सगळं कळेल आपल्याला. येस सर, मी फाइंड आउट करते. लीना मॅम, तुम्ही प्लीज मला ट्रान्झॅक्शन डिटेल्स सेंड करू शकता? ऑफकोर्स, शुअर. थँक्यू मॅम. सर, मी खरंच हे ट्रान्झॅक्शन केलं नाहीये. कुसुम, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. प्लीज सर, मला थोडा वेळ द्या, मी हे फाइंड आउट करते सर. हो, तुला काही मदत लागली तर मला सांग. थँक्यू. अनुज, मिस एलिशा, यू मे गो नाउ. थँक्यू सर. अनुज, ह्या सगळ्यात तू पर्सनली लक्ष घालावंस असं मला वाटतंय. नाही, आता तरी कुसुमला कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होता कामा नये. येस बाबा, आय टेक केअर ऑफ दॅट.
मॅम हे बघा, ड्रीम वर्ल्ड या अकाउंटमध्ये दोन्ही ट्रान्झॅक्शन्स केली आहेत आणि हे अकाउंट उन्नती सहकारी बँकेत आहे. ओ आय सी. उन्नती सहकारी बँक. कुसुम, you were working with this bank, right? मी फाइंड आउट करते. Yes, please go ahead, please. हॅलो बेब, काय ग आज कशी काय आठवण आली तुला माझी? नेहा, जरा अर्जंट काम होतं. मी तुला एक अकाउंट नंबर मेसेज करते. ड्रीम वर्ल्ड या नावाने हे अकाउंट आहे. हे अकाउंट कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे हे मला सांगशील प्लीज? बेब काय झालं? एनिथिंग सिरियस? हो, जरा मी तुला नंतर सांगते, पण हे मला पटकन सांगशील? थांब, मी तुला मेसेज करते. ओके ओके ओके, होल्ड कर. शशांक देशमुख. बेब, हे अकाउंट तुझ्या भावाच्या नावाने रजिस्टर आहे, शशांक देशमुखच्या. बेब, हॅलो हॅलो बेब. हे कसं शक्य आहे अनुज? म्हणजे अनुज, ड्रीम वर्ल्ड या अकाउंटचे डिटेल्स मिळाले. हे अकाउंट उन्नती सहकारी बँकेत आहे आणि हे अकाउंट दादाच्या नावावर आहे. काय? दादा इथे आला होता पैसे मागायला, तेव्हा मी त्याला तुला भेटू दिलं नाही आणि मग त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला का आणि तुझ्याकडे पैशांची मदत मागितली आणि तूही त्याला मदत केलीस. कुसुम, मी माझ्या अकाउंटवरून तू त्याला पैसे ट्रान्सफर केलेस, पण मग मला का नाही सांगितलंस? नाही कुसुम, मी अनुज अनुज हे बघ, मी तुझ्यावर रागवले नाहीये किंवा मी तुला ब्लेमही करत नाहीये, पण मला माहित असायला हवं म्हणून विचारतेय. कुसुम, पण मला खरंच खरंच काहीच माहिती नाहीये. अनुज हे बघ, प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस आणि दादाने असं का केलं ते मी नक्कीच शोधून काढीन. ओके, गो अहेड. पण मी त्याला काहीच मदत केलेली नाहीये. काय? मग माझ्या अकाउंट मधून दादाला पैसे कोणी ट्रान्सफर केले हे मला कळायला हवं. मी दादाला भेटते, त्याने मला खरं सांगितलंच पाहिजे. मी अनुजला त्या फोटोंबद्दलचं सत्य सांगत नाही तोपर्यंत कुमसुमला खरं काय ते कळता कामा नाहीये. पण कुमसुम, शशांक देशमुख नावाचा आणखी कोणी सप्लायर असू शकतो. तुला आठवतंय, तूच मला म्हणाली होतीस की शशांकने नवीन बिझनेस सुरू केलाय म्हणून. हो, पण हा तो बिझनेस नक्कीच नाहीये. अगं पण मग एखाद्या सप्लायरचं नाव शशांक देशमुख असू शकतं. सेम नावाची अशी कितीतरी माणसं असतात. कशावरून तो हाच शशांक आहे? हे कुसुमला का अडवतीये? आफ्टर ऑल हा पैशांचा मॅटर आहे. मी आलेच. मी पण येते. दादा, दादा, आई बाबा नाही आहेत घरी. अगं ते चेकअपला गेलेत, रूपा घेऊन गेले त्यांना. दादा कुठे आहे? आज मिसेस कुसुम सरनोबतांना भावाची आठवण कशी आली? हा, दादा, तू अनुज कडून पैसे घेतलेस? मी 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 कशाला पैसे घेऊ? मी नाही घेतले अनुजकडून पैसे. हे बघ, माझं छान सुरू आहे, माझा बिझनेस उत्तम सुरू आहे. लोकांना ब्लॅकमेल करण्याचा बिझनेस आहे का तुझा? तुला तू अनुजला ब्लॅकमेल करतोयस का? कशासाठी? मला कशाला जा विचारतेस? तुझ्या नवऱ्याला जाऊन जा विचार ना.
तुला माहितीये तो बाहेर जाऊन काय काय करतो ते? शशांक खोटं बोलण्याची सीमा असते. मी कशाला खोटं बोलू? अनुजला विचारा ना, त्याचं बाहेर कोणासोबत अफेअर चालू आहे ते. शशांक